विषयांतर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत गाजलेल्या आणि खऱ्या अर्थाने विचार करायला लावणाऱ्या पुस्तकाची सफर करणार आहोत. हो, आणि हे पुस्तक म्हणजे वि.स. खांडेकर यांचं अतिशय प्रसिद्ध असं मध्यरात्र. अगदी बरोबर. आज आपण म्हणजे या पुस्तकातल्या वरवर वेगवेगळ्या वाटणाऱ्या कथांचा एक सलग धागा पकडणार आहोत. एकही गोष्ट न वगळता या पुस्तकाची संपूर्ण कहाणी एका सलग प्रवासासारखी उलगडणार आहोत. नक्कीच. कारण कसं असतं ना, या कथा माणसाच्या स्वभावाचे इतके वेगळे कंगोरे दाखवतात की त्या एकमेकांशी कशा जोडल्या आहेत हे पाहणं खूप रंजक ठरतं. हो ना? चला तर मग या साहित्यकृतीचा खजिना उघडूया आणि सुरुवात करूया ती या पुस्तकाच्या शीर्षकावरूनच, म्हणजे मध्यरात्र या कथेपासून. ही कथा म्हणजे खांडेकरांच्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक आहे आणि विशेष म्हणजे याची मांडणी एका लहान मुलाच्या म्हणजे सुभाषच्या निरागस दृष्टिकोनातून केली आहे. हो, सुभाष. हा सुभाष नावाचा एक लहान आणि खूप हुशार मुलगा असतो. त्याचे वडील, ज्यांना तो प्रेमाने आबा म्हणतो, ते एक म्हणजे खूप गरीब पण अतिशय तत्वनिष्ठ शिक्षक असतात. अगदी. त्यांच्या घरात पैशाची चणचण असते, पण आदर्शांची कोणतीही कमतरता नसते. बरोबर. आणि या कथेतला सगळ्यात मोठा प्रसंग असा असतो की सुभाषच्या शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त दादासाहेब नावाचे खूप मोठे पुढारी येणार असतात. आणि योगायोग असा की हे दादासाहेब आबांचे जुने मित्र असतात. लहान मुलांच्या मनात अशा मोठ्या नेत्याबद्दल जे वलय असतं ना, तेच सुभाषच्या मनातही असतं. अगदी. म्हणजे मला तर वाटतं हे अगदी असं आहे की आपण एखाद्या सुपरस्टारला किंवा नेत्याला चक्क देव मानतो. सुभाष अगदी त्यांच्या आगमनासाठी उत्सुक असतो, त्यांची जुनी भाषणं पाठ करतो. हो, आणि जेव्हा दादासाहेब घरी येतात तेव्हा सुभाष एका वहीत त्यांच्याकडून संदेश लिहून घेतो. हो, आणि दादासाहेब अतिशय सुंदर हस्ताक्षरात त्याला लिहून देतात की जीवन ही पूजा आहे. बापरे, हे वाचून तर तो लहान जीव किती भारावून गेला असेल. खूपच. त्याला वाटतं की हेच ते सर्वोच्च सत्य आहे. पण कथेचं खरं नाट्य सुरू होतं ते रात्री, मध्यरात्रीच्या वेळी. म्हणजे जेव्हा जगाचे मुखवटे गळून पडतात आणि माणसाचा खरा चेहरा समोर येतो. अगदी तेच. होतं काय की मध्यरात्री सुभाष चहा घेऊन बैठकीच्या खोलीकडे जातो. तिथे दादासाहेब आणि आबांचं खासगीत बोलणं सुरू असतं. आणि तिथे सुभाषचं संपूर्ण जगच कोलमडतं. कारण दादासाहेब तिथे आबांच्या गरिबीची अतिशय निर्दयीपणे खिल्ली उडवत असतात. हो, ते आबांना म्हणतात की तू आयुष्यभर झाडाला पाणी घालत बसलास आणि फळं मी खाल्ली. ज्या आदर्शांना सुभाष साक्षात देव मानत होता त्याला दादासाहेब नुसता ढोंगीपणा ठरवतात. अरेचा, म्हणजे ज्या माणसाने जीवन ही पूजा आहे असा संदेश दिला, तोच माणूस असं बोलत असतो. हो ना. आणि ते खूप बोचणारं वाक्य बोलतात. ते म्हणतात की या जगात फक्त दोनच प्रकारची माणसं सुखी होऊ शकतात, एक तर ढोंगी आणि दुसरे संन्यासी. हे ऐकून तर त्या लहान मुलाच्या मनावर काय आघात झाला असेल. तो पार हादरून जातो. त्याच्या हातून चहाचं ताटच खाली पडतं आणि या गोंधळात आबा रागाच्या भरात सुभाषला मारतात. बापरे, म्हणजे एकाच रात्रीत त्याचे सगळे आदर्श कोलमडले आणि वडिलांचा मारही खावा लागला. हो, आणि त्या मध्यरात्रीच्या घनघोर अंधारात सुभाष अंथरुणावर पडून विचार करत राहतो. पण त्याच अंधारात त्याला आबांच्या खऱ्या निस्वार्थी प्रेमाची आणि दादासाहेबांच्या ढोंगीपणाची जाणीव होते. आणि म्हणूनच या कथेचं नाव मध्यरात्र आहे. ही फक्त वेळेची मध्यरात्र नाहीये, तर त्याच्या मनातील निरागसतेची आणि आदर्शांच्या अंधकाराची मध्यरात्र आहे. अगदी खरे. आणि कथेच्या शेवटी जेव्हा वीज चमकते ना, तेव्हा भिंतीवरच्या मोडलेल्या फ्रेममधील गांधीजींच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून त्याला आशेचा नवा किरण दिसतो. म्हणजे अंधारानंतर त्याला वास्तवाची आणि खऱ्या मूल्यांची पहाट दिसते. आदर्श व्यक्तींवर अवलंबून नसतात तर तत्वांवर असतात हे त्याला समजतं. हो, किती सुंदर आणि खोल अर्थ आहे हा. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अहंकाराचा हा प्रवास आपण पाहिला. पण हाच अहंकार जेव्हा सत्तेच्या शिखरावर बसलेल्या माणसांमध्ये येतो तेव्हा काय होतं? तेव्हा त्याचे परिणाम खूप भयंकर असतात. आणि यातूनच आपण पुस्तकातल्या पुढच्या प्रवासाकडे वळतो. बरोबर. दादासाहेबांसारख्या आधुनिक पुढाऱ्यांच्या अहंकारातून आपण आता थेट इतिहासातील राजांच्या अहंकाराकडे जाणार आहोत. मूर्तिभंजक आणि चक्र. सत्तेची नशा माणसाला कसा विसर पाडते हे यातून अतिशय मार्मिकपणे दिसतं. मूर्तिभंजकची कथा तर खिळवून ठेवणारी आहे. एक विजयी राजा सत्तेच्या धुंदीत आपल्या शत्रूला शोधण्यासाठी एका शांत आश्रमात घुसतो. जिथे शस्त्रांना बंदी असते आणि लोक फक्त जगदंबेची सत्ता मानतात. हो,
पण राजाचा अहंकार दुखावतो. तो विचार करतो की माझ्या सत्तेला आव्हान देणारी ही जगदंबा आहे तरी कोण. तो तिथल्या शांत कुलपतींना बाजूला करतो आणि त्या जगदंबेच्या मूर्तीचे स्वतःच्या हाताने तुकडे तुकडे करतो. आणि ते कुलपती त्याला विरोधही करत नाहीत. ते शांतपणे आपले प्राण सोडतात. अगदी. पण खरी घुम येते ती 25 वर्षानंतर. काळ पुढे सरकतो. तोच अहंकारी राजा आता म्हातारा झालाय आणि चक्क स्वतःच्याच मुलाकडून पराभूत होऊन जीव वाचवण्यासाठी पळतोय. म्हणजे काळाने कसा सूड घेतला पहा. हो ना. आणि अंधारात पळत असताना तो एका ओसाड जागी येतो. तिथे काटेरी झुडपं उगवलेली असतात आणि त्याला अचानक जाणवतं की ही तीच जागा आहे, तोच आश्रम आहे ज्याचा त्याने विध्वंस केला होता. अरे चा, कर्माचा सिद्धांत इथे अतिशय स्पष्टपणे दिसतो. हो. तेव्हा त्याला पश्चाताप होतो की ती अभय देणारी जगदंबा आज तिथे असती तर आपले प्राण नक्की वाचले असते. मानवी आयुष्यातील हा सर्वात मोठा विरोधाभास आहे. माणूस सत्तेच्या मस्तीत ज्या गोष्टींना उद्ध्वस्त करतो, म्हातारपणी त्याला त्याच गोष्टींचा आधार घ्यावासा वाटतो. अगदी बरोबर. आणि काळाच्या या चक्राचं आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे चक्र ही कथा. यात एक विजयी राजा दिग्विजयाच्या आनंदात सर्व भिकाऱ्यांना एक एक दिनार देण्याची घोषणा करतो. पण खजिन्यात पैसे नसल्याने तो सोन्याऐवजी चांदीचा दिनार देतो ना. हो. तरीही तो स्वतःला खूप मोठा दानी समजत असतो. पण रांगेत उभा असलेला एक अत्यंत म्हातारा भिकारी तो चांदीचा दिनार चक्क राजाच्या अंगावर भिरकावून देतो. बाप रे. सत्तेच्या शिखरावर असलेल्या राजाचा हा केवढा मोठा अपमान. हो ना. आणि तो भिकारी जे सांगतो ते राजाला सुन्न करतं. तो म्हणतो माझा पणजा इथला राजा होता आणि त्याने त्याच्यावेळी भिकाऱ्यांना चक्क सोन्याचे दिनार वाटले होते. एका क्षणात राजाची सारी धुंदवी उतरते. मला तर हे आजच्या कॉर्पोरेट जगातल्या एखाद्या मोठ्या कंपनीच्या बॉससारखं वाटतं. एखादा करोडपती अचानक रस्त्यावर येतो आणि ज्या कंपनीला त्याने कधीकाळी उद्ध्वस्त केले असते तिथेच नोकरी मागायची वेळ येते. तसाच हा प्रकार नाही का? अगदी समर्पक उदाहरण आहे हे. काळ हे एक चक्र आहे. काळाचे हे चक्र कोणालाच सोडत नाही. सत्तेचा, संपत्तीचा किंवा यशाचा अहंकार हा अत्यंत फोल आहे. हो. हे आपण पाहिलं की परिस्थिती बदलते, काळाचं चक्र फिरतं. पण या बदलत्या परिस्थितीत माणसाचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो? तो स्वतःच्या सोयीनुसार गोष्टी कशा वळवतो हे आपण पुढच्या कथांमध्ये पाहतो. बरोबर. यात मुक्त मासे आणि हत्ती आणि मुंगी या कथा येतात. आता मासे या कथेत बघा. एक मोठा मासा एका छोट्या माशाला खाताना म्हणतो की हा जगाचा नियम आहे. पण जेव्हा एखादा महाकाय मासा त्या मोठ्या माशाला खातो तेव्हा तोच महाकाय मासा तेच वाक्य वापरतो, हा जगाचा नियम आहे. पण इथे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. या कथेत मोठा मासा जे करतोय तो तर निसर्गाचा नियमच आहे ना. म्हणजे आपण ज्याला फूड चेन म्हणतो. मग त्यात नैतिकतेचा प्रश्न कुठे येतो? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आणि यातली सर्वात महत्वाची गोम ही आहे की खांडेकर इथे केवळ निसर्गचक्राबद्दल बोलत नाहीयेत. बरं. मग त्यांचं रोग कुठे? ते मानवी सोयीस्कर विचारसरणीबद्दल बोलत आहेत. माणूस स्वतःवर वेळ येईपर्यंत अन्यायाचे समर्थन करतो. आपण दुसऱ्याचं शोषण करताना म्हणतो की हा तर जगाचा नियम आहे. पण जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा आपल्याला न्याय आठवतो. अरेच्चा, हे तर खूपच भेदक सत्य आहे. म्हणजे आपण स्वतःला विश्वाचा केंद्रबिंदू मानतो. अगदी. आणि हेच हत्ती आणि मुंगीच्या कथेतही दिसतं. हो. हत्ती मुंगीला पाहून म्हणतो की देवाने एवढा क्षुद्र प्राणी निर्माण केला, नक्कीच देव एखादा वेडा नोकर असेल. आणि मुंगी हत्तीला पाहून म्हणते एवढा प्रचंड आणि ओबडधोबड प्राणी निर्माण करणारा देव नक्कीच जाडजूड आणि माथेफिरू असेल. म्हणजे दोघांनाही देव स्वतःसारखाच हवाय. पण या स्वार्थी आणि मर्यादित विचारांच्या पलीकडे जाण्याचा मार्ग मुक्त ही कथा दाखवते. हो. ही कथा एका अंधार कोठडीत घडते जिथे अनेक कैदी खितपत पडले आहेत. आणि तिथे आनंद नावाचा एक नवीन कैदी येतो. तो एका खांबावर चढून खिडकीतून बाहेरचं निळे आकाश आणि प्रकाश पाहतो. पण खालचे कैदी त्याला वेडा ठरवतात. त्यांना वाटतं की तो खोटं बोलतोय. फक्त 3 जण त्याच्यावर विश्वास ठेवतात, ज्यांचे आवाज लहान मुलासारखे, गायीच्या घंटेसारखे आणि मंदिरातील घंटेसारखे आहेत. आणि जेव्हा अधिकारी सांगतो की सर्वांच्या सुटकेसाठी एका कैद्याचा बळी हवा आहे तेव्हा हे चौघेही हसत हसत पुढे येतात. बापरे. म्हणजे ते स्वतःचं बळी द्यायला तयार होतात. हो. कारण अंधारात राहूनही ज्यांना प्रकाशाची ओढ आहे आणि जे स्वार्थाच्या पलीकडे गेले आहेत तेच खरे मुक्त आहेत. हे तर खूपच प्रेरक आहे. पण जेव्हा कोणीतरी समाजाला असा प्रकाश दाखवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा समाज काय करतो?
खूपच कळीचा मुद्दा आहे आणि याचं उत्तर आपल्याला 2 भूते या कथेत मिळतं. हो, या कथेत गावात भयंकर दुष्काळ पडतो. लोक मंदिरात जाऊन देवाची पूजा करत बसतात. तेव्हा एक नास्तिक माणूस तिथे येतो. तो येऊन सांगतो की दगडाच्या देवाची पूजा करण्यापेक्षा चला कालवा खोदूया. पण लोक काय करतात? ते चक्क त्याला दगड मारून मारून टाकतात. कारण त्यांना कष्ट नको असतात. आणि मग काही दिवसांनी तिथे एक आस्तिक माणूस येतो. तो म्हणतो की देवाच्या नावाने साठवलेले धान्य आपण गरिबांना वाटावे, पण लोक त्यालाही दगड मारून मारतात. म्हणजे त्यांना आपला स्वार्थही सोडायचा नसतो. शेवटी गाव उद्ध्वस्त होते आणि देवळात फक्त 2 भूते उरतात, एक नास्तिकाचे आणि दुसरे आस्तिकाचे. माझ्या मते 2 भूतेमधल्या गावकऱ्यांना धर्माचा किंवा विज्ञानाचा राग नव्हता, तर त्यांना कष्ट करण्याची आणि आपला स्वार्थ सोडण्याची तयारी नव्हती. अगदी बरोबर. खांडेकर इथे मानवी मानसिकतेवर अचूक बोट ठेवतात. समाजाची हीच प्रवृत्ती आपण दरी व डोंगर या कथेतही पाहतो. हो, जिथे निर्मितीच्या वेळी देव डोंगर आणि दरी बनवतो, पण डोंगर दरीचा हेवा करतो आणि दरी डोंगराचा. म्हणजे कुणाला स्वतःची जागा नको असते. हो, आणि मग देव दोघांची अदलाबदल करतो, ज्यामुळे तिथे एक ओसाड सपाट वाळवंट तयार होते. तेव्हा दोघांना आपली चूक समजते. निसर्गाचा समतोल बिघडवला की असंच होतं. आणि या समतोलाचा शोध घेणारी आणि या संपूर्ण पुस्तकाचा कळस असणारी शेवटची कथा म्हणजे तारा आणि जंतू. हां, ही कथा तर खूपच सुंदर आहे. देवदत्त आणि भगदत्त या 2 मित्रांची ही कथा. हो, देवदत्त दुर्बीण म्हणजेच टेलिस्कोप शोधून आणतो आणि लोकांना आकाशातले सुंदर तारे दाखवून प्रसिद्ध होतो. सगळे त्याला डोक्यावर घेतात. पण भगतदत्त जेव्हा सूक्ष्मदर्शक म्हणजे मायक्रोस्कोप आणतो, तेव्हा मात्र लोक त्याला हसतात. कारण तो सूक्ष्मदर्शक घाणेरडे जीवघेणे जंतू दाखवतो, जे लोकांना बघायचे नसतात. पण जेव्हा गावात रोगराई पसरते, देवदत्तही आजारी पडतो, तेव्हा दुर्बीण काहीच कामाला येत नाही. अगदी बरोबर. तेव्हा भगतदत्तच सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने पाण्यातील जंतू शोधून सर्वांचे प्राण वाचवतो. तेव्हा देवदत्त भगतदत्ताचे महत्त्व मान्य करतो. पण मग इथे भगतदत्त जे सांगतो ते खूप महत्वाचे आहे. तो म्हणतो की सूक्ष्मदर्शकामुळे त्याला फक्त घाण दिसत होती आणि तो खूप निराश झाला होता. पण दुर्बिणीतून तारे पाहिल्यावरच त्याला जगण्याची उमेद मिळाली. हाच तो खरा समतोल. समाजाला टिकून राहण्यासाठी जसे सूक्ष्मदर्शकाची म्हणजेच वास्तव आणि विज्ञानाची गरज आहे, तसेच जगण्याची प्रेरणा मिळवण्यासाठी दुर्बिणीची म्हणजेच आदर्श आणि आशेची देखील तितकीच गरज आहे. दरी आणि डोंगर यांच्यासारखाच हा समतोल निसर्गाचा आणि जीवनाचा नियम आहे. आपण या चर्चेत खांडेकरांच्या मध्यरात्र या पुस्तकातील सर्व कथांची एक सलग सफर केली. नक्कीच. सुभाषच्या तुटलेल्या आदर्शांपासून ते काळाचे चक्र, मानवी स्वार्थ आणि शेवटी तारा आणि जंतूच्या माध्यमातून लागलेला समतोलाचा शोध, हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. हो, आणि याच प्रवासाच्या शेवटी आपण एक विचार करायला हवा. आजच्या या माहितीच्या आणि सोशल मीडियाच्या जगात आपण सतत हातात एक सूक्ष्मदर्शक घेऊन फिरत आहोत. अगदी खरंय. आपण सतत इतरांचे दोष, उणिवा आणि कटू वास्तव शोधण्यात मग्न आहोत. हो ना, पण या सड्यात कुठेतरी आकाशातील ताऱ्यांकडे पाहण्याची आपली दुर्बीण आपण हरवून तर बसलो नाही ना? हां, खूपच खोल विचार आहे. जगण्याची उमेद देणारे आशेचे तारे पाहणं आपण विसरायला नको. नक्कीच. या प्रश्नावर आपण सर्वांनी विचार करायला हवा. आजच्या या सत्रात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक साहित्यकृतीच्या सखोल चर्चेत. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.